दरवर्षी प्रत्येक पावसाळ्यात मनोर मस्तानाका टाकवहाड येथे पावसाळ्यात ग्रामस्थ नागरिकांना गढूळ पाण्याची समस्या उद्भवते। पावसाळ्यात नदीचं पाणी गढूळ होते आणि मनोर मस्तानाका टाकवहाड येथील नळाला पाणी गढूळ येते। हे पाणी पिण्यासाठी योग्य नसते आणि आंघोळीसाठीही योग्य नसते। यामुळे त्वचा रोग आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र जर टेन ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गावांचा विचार केला तर येथील टेन ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे याच गावांसाठी जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे। मात्र आजही ही योजना या भागात रखडलेली दिसत आहे। अद्यापही येथील ग्रामस्थांना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेली नाहीये। त्यामुळे यंदा देखील ग्रामस्थांच्या पदरी गढूळ पाणीच येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। तर याबाबत आम्ही टेन ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सदू गणेशकर यांच्याशी चर्चा केली तेव्हा ते काय म्हणाले पाहूयात। होणार आहे आणि पुन्हा गढूळ पाण्याची समस्या जी आहे ती ग्रामस्थांना भोगावी लागणार आहे। त्यांच्या पदरी पुन्हा गढूळ पाणीच म्हणजे येणार आहे। तर आपल्याकडे जलजीवन मिशनची जी योजना सुरू होती ती सर कितपर्यंत पोहोचली आणि कधीपर्यंत ती सुरू होणार आहे सर? आता जलजीवन मिशनची योजना ही जवळ 2 वर्ष झाली, पण त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम एकदम संत गतीने चालू आहे। तर प्रत्यक्ष आम्ही ते गाडी म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना भेटलो। ते बोलतात का आमचं हे जे हे असतं आम्हाला असतं म्हणजे ते पैसे टायमावर भेटत नाही, त्याच्यामुळे आमचं काम हे संत गतीने आहे। त्याच्यानंतर आम्ही यांना शिवसाहेबांना भेटलो। शिवसाहेब बोलले का आम्ही ते कॉन्ट्रॅक्टरला बोलवून आणि लवकरात लवकर काम करण्याचं आम्ही त्यांना सूचना देऊ। आणि ते झालेले आमच्याकडे 2 टाक्या तयार झालेल्या आहेत। एक टाकी सावरखंडला बाकी आहे, ती पण तयार झाल्यानंतर आपण जवळजवळ जुलै ऑगस्टपर्यंत आपण नवीन योजनाही सुरू करू। अच्छा, म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट मध्ये म्हणजे ह्या जून जुलै महिना जाईल। कारण ते एक दुसरं कॉन्ट्रॅक्ट दिले जे रोडला आपण ती बॉम्बेला गेलेली लाईन, ती लाईन जवळजवळ अपुरी आहे, ती काही पूर्ण झालेली नाही। त्याच्यामुळे थोडा 2-3 महिने टाइम लागेल। अच्छा, मग तेव्हा मुहूर्त लागेल का नक्की? हां, त्या मुहूर्त नक्की लागेल। आणि सर ह्याचं म्हणजे जलजीवन मिशन योजना जी सुरू होईल तर ग्रामस्थांसाठी नियम कसे असतील सर? कारण की आता तर लोक कोण म्हणजे पाणी बिल भरत नाही पटकन, तर त्याच्यामुळे त्याचा फटका तुम्हाला पण बसतो आणि म्हणजे होतो आणि ग्रामपंचायतीला त्याचा फटका बसतो। तर जलजीवन मिशनचे असे काही कडक नियम असेल का जेणेकरून सुरळीत ही म्हणजे योजना चालेल असं? आम्ही नियम ठेवणार आहे, ज्यांनी रेग्युलर पैसे भरले तर त्याला आम्ही बाकीच्यांना सूट पण देणार आहेत। काही योजना आहेत त्या योजनेमध्ये आम्ही त्यांना सहभागी करणार आहे। जे रेग्युलर पैसे भरतात पाणीपट्टी ते लोकांना आम्ही काही योजना ग्रामपंचायत असतात त्यांना पहिले प्राधान्य देणार आहे आणि त्यांचं कनेक्शन जे लोक भरीत नाही त्यांचं कनेक्शन आम्ही कट करणार। म्हणजे याचं अंदाजे बिल तरी पण कसं असेल, महिन्याचं असेल की कसं, की एकदाच म्हणजे स्कीम आहे काहीतरी की एकदाच वर्षाचं तुम्ही भरा असं काय स्कीम वगैरे असणार आहे सर? हां, एवढे आम्ही माहिती नाही, माहिती करून आम्ही ग्रामसभा घेऊन आम्ही लोकांना कळवणार। जलजीवन मिशन योजनेचे उद्दिष्ट हर घर नल से जल असे आहे। मात्र नियोजनाअभावी जलची हवा होऊन हर घर नल एवढेच उद्दिष्ट पूर्ण होणार असेच दिसते। जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारचे उद्दिष्ट होते की 2024 पर्यंत प्रत्येक घराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळेल। प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 15 ऑगस्ट 2019 रोजी सुरू करण्यात आलेली जलजीवन मिशन योजना आज रखडली आहे। ही योजना सुरू करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते। जलजीवन मिशन हे एक महत्त्वाचे ध्येय आहे ज्यामध्ये दररोज प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला 55 लिटर पाणी नळाद्वारे पुरवण्याचे उद्दिष्ट आहे।
जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला सन 2024 पर्यंत घरगुती नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा सुविधा उपलब्ध करून द्यावयाची होती। मात्र पालघर जिल्ह्यात केंद्र सरकारची ही योजना रखडलेली दिसत आहे। 2025 आता संपायला आला, मात्र ही योजना प्रत्यक्षात कुठेच सध्या तरी दिसत नाहीये। माहितीनुसार केंद्रीय निधी अभावी आणि आधीच केलेल्या कामाचा मोबदला न मिळाल्याने ही योजना रखडली आहे। जलजीवन अभियान दर्जेदार पद्धतीने पूर्ण करायचे असेल तर योजनेचा निधी आणि काम पूर्ण करण्यासाठी मुदतीत वाढ करण्याची गरज असल्याचे जाणकारांचं म्हणणं आहे। मात्र एकीकडे या योजनेसाठी शेकडो कोटींचा निधीही मंजूर आहे, परंतु आजही अनेक तालुक्यांमध्ये ही कामे सुरूच झालेली नाहीये। काही ठिकाणी तर भूमिपूजनानंतरही ही योजना रखडलेल्या अवस्थेतच दिसत आहे। मात्र खरं तर पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही अनेक भागात पाण्यासाठी लांबचे अंतर कापावे लागते। तर पावसाळ्यात अनेक भागात दूषित पाण्याची समस्या प्रचंड प्रमाणात वाढते आणि त्यामुळे कॉलरा, टायफॉइड सारख्या आजारांमध्ये भर पडते। त्यामुळे लवकरात लवकर या योजनेवर चर्चा करून गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे।